निरोप पाठवला युवराज? हो रावजी नाना, हे कलशजी प्रयागहून आले आहे आम्हाला भेटायला, आपलं स्वराज्य बघायला. वा, उत्तम. आणि विशेष म्हणजे हे कवी आहेत, शीघ्र कवी. वा वा, म्हणजे आपल्या भूषणजींसारखं. आणि कलशजी, हे श्रीमान रायगडाचे गडकरी राहुजी सोमनाथ, वीर पराक्रमी आणि आबासाहेबांचे लाडके. रावजी नाना यांची गडावर राहण्याची व्यवस्था करावी. भूषणजी जिथे राहत होते तिथेच व्यवस्था करतो यांची. साधारण किती दिवस मुक्काम आहे आपला? म्हणजे कितने दिन ठहरोगे आप? जी, युवराज के दर्शन हो गए, हमें सब कुछ मिल गया. अब महाराज के दर्शन करके हम निकल जाएंगे. एक हफ्ता भर धरून चालतो? हाँ, ज्यादा से ज्यादा एक सप्ताह. कलशजी, आपण आराम करावा. फिरस्तावर झालात की आम्ही स्वतः महाराजांची आपली भेट करून देऊ. हम बहुत भाग्यशाली है, आपके दर्शन हुए, महाराज के दर्शन करके हम चले जाएंगे. आई, महाराजांचं दक्षिण मोहिमेला जाणं होतंय म्हणून एक सल्ला गोष्ट सांगायची होती. बोला. दक्षिण मोहिमेला आपण भागानगराहून जाताय असं समजलं. जमलंच तर शैल पर्वतावर जावं, दर्शनाचा मोठा लाभ होईल. ठीक, ही गोष्ट आम्ही जरूर लक्षात ठेवू. सरसेनापती भेटण्याची इजाजत मागत आहेत. बोलवा त्यांना. मुजरा महाराज, मुजरा राणी सरकार. या हंबीरराव या. महाराज, आदिलशाहीहून आणि कुतुबशाहीहून आपल्या खबरगिरांकडे पत्र निरोप येतात. शाबास हंबीरराव. आता कावेरी आणि तुंगभद्रा त्यामधील जेवढे म्हणून प्रदेश असतील त्यातील प्रत्येक ठाण्याची माहिती मिळवा. जी महाराज. शेरखानाच एक कडवं आव्हान आहे आपणासमोर, आणि दुसरा म्हणजे त्यो बहादूर खान. त्यावरही आपण उपाय शोधून काढूच. हंबीरराव, त्याचबरोबर आमचे बंधू व्यंकोजी राजे यांचाही जरा कानोसा घ्या. त्यांची इत्तमभूत माहिती आपल्याला मिळायला हवी. महाराज, त्यांच्यावरती रघुनाथ पंत लक्ष ठेवून आहेत, ते आम्हासने माहिती पुरवतात. छान. बर, आपल्या खाशांना निरोप पाठवा, आम्हाला मसलत घ्यायची. काही महत्वाची बाब आहे का? होय राणीसाहेब, दक्षिण मोहिमेच्या नेतृत्वाची धुरा कोणी व्हायची याबद्दल मसलत करायची आहे. अहो, तुमच्या बिगर कोण सांभाळणार आहे यो फौजेचा सगळा कारभार? ते गोडदळ पायदळ ते ठरवू, पण या मोहिमेत आम्ही फक्त पालखीत बसणार, दुरून नजर ठेवणार बास. परंतु महाराज, मोहीम आपल्या मनातली, तिला यश मिळेल ते आपल्याच नेतृत्वाखाली. राणीसाहेब, आता नवीन माणसं तयार व्हायला पाहिजे. महाराज, माफी असावी, पर माणसं काय 5ला 50 मिळतील हो. पण तुमची सर येणार आहे का कुणाला? आमचा निर्णय पक्का झालाय, खांदे पालट होणारच. परंतु महाराज, या मोहिमेची जबाबदारी आपण कोणाच्या खांद्यावर देणार आहात? ते मसलतीतच ठरेल. पण राणीसाहेब, आमची नेहमीच ही धारणा आहे, आपल्या बरोबरचा प्रत्येक माणूस उंच झाला पाहिजे. तो जर उंच झाला नाही तर आपण खुजे झालोच समजा. म्हणून खांदे पालट. काय पंत, कसली आकडेमोड चालली आहे? याद्यांची फेर तपासणी करतोय पंत. अहो, एकदा का फौजा निघाल्या
की त्या धुराळ्यात ही कामं तशीच राहून जातात. राहुजी सोमनाथ, अहो फौजा निघायला धुरळा उडायला अजून अवकाश आहे. शिवाय पुढच्या योजनांचा तपशीलही अजून माझ्याकडेच आहे. आणि मोहिमेवर जाणार कोण कोण नाही हे अजून अंतराळातच आहे. पंत, अहो तुम्ही जाताय ना? मी हं? एका एका पायावर तयार आहे. मग आम्हीही तयार आहोत खांद्यावर जबाबदारी घ्यायला. खर तर तुम्ही दोघेही उत्तम योद्धे आहात, परंतु मला जे कळतं त्यानुसार तरी ही मोहीम म्हणजे दक्षिणेकडच्या तिन्ही शाह्या एकत्र करायच्या आणि औरंगजेबाला धाक दाखवायचा. आणि माझ्या बुद्धीप्रमाणे दक्षिणेत तलवारी एवढीच मुत्सद्देगिरी काम करणार. म्हणून महाराज मला टाळणार नाहीत आणि पेशवे म्हणून आपल्यालाही घेऊन जाणार. तसं झालं तर सोन्याहून पिवळच पंत. दोन्ही शाया घोड्यांना बांधून फरफटत घेऊन येऊ पाचाड पर्यंत. बघू महाराज कुणाच्या पदरात झुकत माप टाकतात ते. यशश्री आपल्या मांडीवर बसली असली तरी सुद्धा तिला उठवणारे अनेक लोक असतात. पण यश म्हणजे काही माशी नाही, मांडीवर बसली आणि लगेच उठली. येसू म्हणजे तुम्हाला असं वाटतं की आम्हाला वाटतं दक्षिण मोहिमेचं नेतृत्व तुम्हालाही मिळू शकतं. आम्ही मोठं व्हावं ही तुमची त्यामागची भावना. येसू वास्तव तसं नाही. अनेक मातब्बर मंडळी उत्सुक आहेत. आबासाहेबांनी खांदेपालट करायचं ठरवल्यानंतर अनेकांनी कंबर कसली असतात. म्हणजे कोण? पेशवे मोरोपंत आहेत, चुरणी सनाजी पंत आहेत, सेनापती येसाजी कंक, आनंदराव मकाजी, झालंच तर हंबीर मामा. मामासाहेबांचा तर हक्कच आहे तो. ही सगळी नावं योग्य आहेतच, पण त्यात तुम्हीही आहात. तुम्हाला वाटत असलं तरी कठीण आहेत. गुणवत्ता असेल तरच आबासाहेब संधी देतील. याचा अर्थ अजिंक्य ताऱ्यावरची मसलत विसरलात तुम्ही. आबासाहेब काय म्हणाले होते? मोहिमेची तयारी करा. तुम्ही आघाडीवर आणि आम्ही पालखीत बसणार म्हणाले होते ना? म्हणाले होते, पण तेव्हा युवराजनी हे राजकारण आहे आणि राजकारण आकाशातल्या ढगांसारखं असतं. जसा वारा वाहील तसा ढगांचा आकार बदलतो. दिसताना दिसतो तसा, पण थोड्याच वेळात तिथंच मांजर दिसू लागतो. वाटताना वाटतो देव, पण काही क्षणात त्याच ठिकाणी अकराळ विक्राळ राक्षस दिसायला लागतो ना. म्हणूनच राजकारणात पूर्वीचा शब्द धरून ठेवण्यात मतलब नसतो. पण तरीही आम्हाला वाटत की येसू तसंही आमच्या मनात नेतृत्व नाहीच. आणि संधी आली तर तिचं सोनं करण्याची हिंमत आहेच की. मग झालं तर येसू आमची खूप साधी सोपी इच्छा आहे. आम्ही तलवार चालवावी आणि आबासाहेबांनी ती बघावी. आम्ही शत्रूची फळी फोडावी आणि रात्री छावणीत आबासाहेबांनी आमचं कौतुक करावं. युवराज, येसू युवराज या शब्दापेक्षा आबासाहेबांचा मावळा हा शब्द जास्त मंतरलेला. हा मावळा आमची नजरबंदी करतो, म्हणून मावळा बनून राहण्यात आम्हाला धन्यता वाटते. हारजीत, नेतृत्व, श्रेय या सगळ्या गोष्टी या मावळेपणासमोर फार खुच्या. मावळा समजलं ना? महाराजांनी मोहिमेतून अर्ध अंग काढून घेतले नाही हो. खांदे पालट करायचं म्हणताय. आता याचा अर्थ तुम्हीच सांगा. आम्ही काय म्हणतो? खांदे पालट करायचं म्हणतायत तर करू द्या ना. नाही म्हणजे तेवढाच महाराजांना आराम मिळेल.
त्यांची दगदग कमी होईल. परंतु मग मोहिमेचं नेतृत्व जाणार कोणाकडे? दादासाहेबांकडे. आणि आम्हालाही तसेच वाटते. शंभूराजेंकडे? हो, मुळात दादासाहेब पराक्रमी आहेत. या निमित्ताने त्यांनाही संधी मिळेल. पराक्रम गाजवता येईल. आणि भविष्यात हे सगळे त्यांनाच तर चालवायचे आहे. राणूबाई, ते सगळं खरंय, परंतु शंभूराजांचं वय लहान. वय लहान आहे, पण ते त्यांच्या पराक्रमाआड कधी आले? अगदी बरोबर आहे तुमचं. पण इथं कसं आहे, अनुभवी माणूस हवाय. ही मोहीम प्रतिष्ठेची. कर्नाटक भागानगर पल्ला खूप मोठा. वर्ष दीड वर्ष दम काढावा लागेल. मातोश्री, आपण शब्द टाकला आबासाहेबांकडे तर आपल्या शूर पुत्रासाठी एवढं करा. बघू. खुश होतील दादासाहेब, हरखून जातील. मातोश्री, आपण एवढं करा. आणि मातोश्री, हीच योग्य वेळ आहे. दादासाहेबांच्या नेतृत्वाखाली विजय मिळाला तर अखंड हिंदुस्थानात त्यांच्या नावाचा डंका वाजेल. सांगायला काहीच हरकत नाही राणूबाई, परंतु आमचं मन म्हणतं की महाराज शंभूराजांच्या या कोवळ्या वयावर एवढी मोठी जबाबदारी नाही टाकणार. मग तर सेनापतींकडे धुरा येईल असं आम्हाला वाटतंय. म्हणजे आमचे मामासाहेब? जी. दुसरं म्हणजे ते एवढे मातब्बर सरदार. शंभूराजेंच्या नेतृत्वाखाली काम करायला ते कितपत तयार होतील? राणूबाई, अशा अनेक गोष्टी असतात. नात्यातील भावभावनांवर रणांगण पणाला लावता येत नाही. युवराज, बैठिए ना. कैसे हैं रायगढ़ भाया? बहुत भाया युवराज, मानो कि सपना पूरा हो गया. कलजी, आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी वेगळ्या असतील. आपली काही पसंदीदा चीज हवी असेल तर जरूर सांगावं. ना मुझे वस्त्र की चिंता है न खाने की. इतनी दूर मैं यहाँ आया हूं क्योंकि इस भूमि से मुझे लगाव है. यहाँ की मिट्टी में मुझे सुकून चैन मिलता है. यहाँ के हर कण कण में शिव तेज का अनुभव करता हूं मैं. आज सुबह मैंने आऊ साहब के समाधि पर माथा टेका तो वात्सल्य का दामन मुझ पर लहराया. ही तर कविता बोललात आपण. ये काव्य है. युवराज, रायगढ़ पर एक कविता लिखी है, सुनाओ. जरूर. लहराया भगवा सुखों का दाता, जिसकी छाया में बलिदानों की गाथा. स्वतंत्रता के नाद गरजता, प्रतिपल दुश्मन को ललकारता रायगढ़. दीन दुखियों का आश्रय दाता, स्त्रियों के आबरू का रक्षण करता, स्वामी भक्ति का सबक सिखाता, मानवता का अमृत सिंचता रायगढ़. कोई कोट किला नहीं, नहीं मिट्टी का ढेर, अचल खड़ा शक्तिदाता, शिवशक का निर्माण करता, हर हिंदू का भाग्य विधाता रायगढ़. कोटि कोटि नमन, कोटि कोटि जन्म न्योछावर, क्योंकि ये है मेरा रायगढ़, मेरा रायगढ़. प्यारा प्यारा, सुंदर,
रायगड. वा, सुंदर, अप्रतिम. धन्यवाद. आपल्या या काव्यानं रायगडाची कीर्ती आणि स्वातंत्र्याची आज दशदिशांत पोहोचेल. दक्षिण मोहिमेत समस्त दक्षिणवासियांना आम्ही आपलं हे काव्य ऐकू. धन्यवाद. और एक बात, जी युवराज. आज से हम आपको कविराज कहकर पुकारेंगे. ठरलेल्या दिवशी फौजा निघतील, त्यात कोणताही बदल नसेल. या मोहिमेचा आवाका तर मोठा आहेच, पण त्याचबरोबर कालावधी देखील जास्ती आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपापली कामगिरी नीटपणे समजून घ्यायची. पेशवा मोरोपंत पिंगळे, आम्ही दक्षिणेकडे रवाना झाल्यानंतर लगेचच पाठोपाठ तुम्ही खानदेश आणि बागलाण इथे धुमाकूळ घालावा. जी. त्याची जरब ही बुऱ्हाणपूरवर बसावी. जी महाराज. मोहीम पूर्ण होताच आम्हाला तपशील कळवावा आणि तुम्ही रायगडावर परतावं. राहुजी सोमनाथ, तुम्ही आणि मालसावंत या दोघांनीही रायगडाच्या आजूबाजूचा 10-15 कोसांपर्यंतचा मुलूख नजरेस ठेवावा. कोणताही हेर सापडला तर त्याची कसून चौकशी करा आणि त्याला वासोट्याच्या काळकोठडीत डांबून ठेवा. जी महाराज. तानाजी पंत, आज्ञा महाराज. सिद्धीवर तुम्ही लक्ष ठेवायचं. त्याचबरोबर चारा वसुलीच्या कामात हलगर्जीपणा नकोय. काम स्वच्छ आणि चोख करून घ्यायचं. जी महाराज. सगळ्या गोष्टी नियमानं आणि शिस्तीनं व्हाव्यात. कुचराई करणाऱ्यास जागेवरच बडतर्फ करावा. तशी आज्ञा. आम्ही जेव्हा दक्षिणेत जातो तेव्हा पोटशूळ होणार तो त्या औरंगजेबास. त्यामुळे आमचा घोडा जरी इथे खिंकाळला तरी त्याचे कान तिथे उभे राहणार. तो संधीचा फायदा घ्यायचा प्रयत्न करणारच. मोरोपंत झाले, राहुजी झाले, तानाजी पंतही झाले. आबासाहेब, आम्ही अंबीरराव, तुम्ही सरसेनापती आहात, त्यामुळे फौजेवर पूर्णपणे नियंत्रण तुमचं असावं. छोट्या मोठ्या गोष्टी तुम्हीच ठरवाव्या, म्हणजे फौज कुठे कशी असणार ते. महाराज, आपणही काही सांगावं. आम्ही काय सांगावं? तुम्ही त्यात कुशल आहातच. तसं नाही, तुमच्या सांगण्यात आणि आमच्या करण्यात फरक. हे पहा, आपल्या पायदळाचे सेनापती येसाजी कंक आणि गंभीरराव मारणे यांच्या फौजा आघाडीवर ठेवा. सरदार नरसिंगरावजी शितोळे, सरदार बाबाजी ढमढेरे, सरदार इंगळे, सरदार सणस यांच्या फौजा मध्यभागी असतील. पिछाडीवर सरदार घुले, सरदार कोटे आणि सरदार पायगुडे यांच्या फौजा असतील. त्याचबरोबर आमचे जावई हरजिराजे महाडिक आणि जाधव हे आमच्या सोबतच असतील. माफी असावी, पण आपण युवराजांना तर विसरला नाही ना. मिळालेला खजिना सुखरूप आणण्याची जबाबदारी सरदार बाटगे, सरदार काटे, सरदार नलावडे आणि सरदार इंगळे यांच्यावर असेल. आबासाहेब, आम्ही शंभूराजे, आम्ही तुम्हाला कोणतीही वैयक्तिक अशी जबाबदारी सोपवत नाही आहोत. तुमच्यावर जबाबदारी एकच, दक्षिण दिग्विजयाचं नेतृत्व. आबासाहेब. होय शंभूराजे. महाराज, म्हणजे दक्षिण मोहीम म्हणजे प्रतिष्ठेची आणि आणि ते आणखीन प्रतिष्ठेची आमचे शंभूराजे करतील. आम्हाच तसा विश्वास. काय शंभूराजे? होय आबासाहेब, आपला विश्वास आम्ही सार्थ ठरवूच.
आशीर्वाद द्यावा. यशस्वी भव. अहो आहे म्हणजे काय आहेत. आता बघा बाद जरानू, या महाराजांचा छावा दक्षिणेतल्या गजराजाचं गंडस्थळ कसं फोडतोय.